नागरिकांनो, आज विजयसिंहजी परबत साहेब आज वयाची 55 वर्षे त्यांनी पार केलेले आहेत, 60 वर्षे पूर्ण केलेले आहेत. तरी देखील कुर्डवाडी शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी करणं प्रशासनाच्या माध्यमातून गरजेचं होतं त्या झाल्या नाहीत. तर त्या संबंधित बाबीविषयी ते काय सांगतायत ते आपण ऐका. आणि माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे, एक सजग नागरिक म्हणून या मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी हजेरी लावावी. जे राजकीय पदाधिकारी असतील, संघटनाचे पदाधिकारी असतील, स्वतःचे कोणी संस्थापक असतील, त्यांनी आपापल्या लेटर गाडीवरती येऊन यांना पाठिंबा पत्र द्यावा, म्हणजे जेणेकरून त्याचा प्रशासनावरती सकारात्मक परिणाम होईल. यांच्या म्हणजे शहरवासियांच्या जे काही मागण्या आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करत हे या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्या मागण्याला लवकरात लवकर मूर्त स्वरूप प्राप्त होऊन त्या मंजूर केल्या जातील. याच्यासाठी मी आवाहन करतो की प्रत्येकाने या ठिकाणी येऊन उपोषणस्थळी भेट देऊन यांना पाठिंबा द्यावा. परबत साहेब, आपल्या मागण्याविषयी थोडक्यात सांगा. गेली 40 ते 50 वर्ष कुर्डी शहरातील 917 मिळकतीवर महाराष्ट्र शासन नाव होतं. 2012ला GR निघाला आणि ते महाराष्ट्र शासनाला कौल झाला, परंतु सत्ता प्रकार कायम राहिला. त्यामुळे कुर्डी शहरातील नागरिकांना सदर मिळकती विकता येत नाहीत, घाण ठेवता येत नाहीत, बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यामुळं बँका कर्ज देत नाही. त्यामुळे कुर्डी शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे. याबाबत 2014, 2019, 2023 आणि आज अशी 4 उपोषणं आजपर्यंत झाली. शासनानं नुसतं आश्वासन दिलं, 1 महिन्यात सोडतो, 2 महिन्यात सोडतो, परंतु याबाबतीत कुठली ठोस कारवाई झालेली नाही. या संदर्भात अनेकदा कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो, VCवर चर्चा झाली, परंतु माझ्या हातात काही नाही. परंतु वास्तविक कलेक्टर साहेबांना यात अधिकार आहेत. महाराष्ट्र रेव्हेन्यू कोड सेक्शन 38 प्रमाणे कलेक्टरना कुठलंही लीज होल्ड रिन्यू करायचे अधिकार असताना कलेक्टर साहेबांनी हे प्रस्ताव मंत्रालयात पाठवला. हा मंत्रालयात प्रस्ताव 2024 ऑक्टोबर 2024 मधून प्रलंबित आहे. तिथले अवर सचिव संजय जाधव यांनाही भेटलो, कुर्डीकरांच्या वतीने त्यांना विनंती केली, गांभीर्य सांगितलं, परंतु त्यांनी चालढकल केली. त्यामुळे आज ही उपोषणाची वेळ आलेली आहे. दुसरा विषय असा आहे की 2016ला कुर्डी शहराचा भाजप अध्यक्ष असताना या कुर्डी शहराला कोर्ट मंजूर झालं. त्यात माननीय नामदार विजयकुमार देशमुख, तत्कालीन कायदा मंत्री रणजित पाटील जे अकोल्याचे आमदार होते, ते कायदा मंत्री होते, यांनी आपल्या कुर्डी शहरासाठी कोर्ट मंजूर केलं. हे कोर्ट खाली हायकोर्टाकडे मंजुरीला पाठवलं, परंतु मंजूर होऊन कुर्डी शहरात परत आला असता कुर्डी शहराच्या नगरपालिकेनं इथं जागा उपलब्ध नाही म्हणून कळवलं. त्यामुळे ते कोर्ट परत गेलं. पुन्हा एकदा हायकोर्टानं या कुर्डीसाठी कोर्ट मंजूर करून जागा उपलब्ध आहे का असं सांगितल्यानंतर या मात्र माढा तालुक्यातील सगळं वकील मंडळींनी, विशेषतः कुर्डी शहरातील वकील मंडळींनी उचल खाल्ली आणि डिस्ट्रिक्ट जज, तालुक्यातील न्यायालय आणि कुर्डी शहरातील काही सजग नागरिक आणि नगरपालिका यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथील बचत भवनाची जी इमारत आहे ती कोर्टाला मंजूर झाली. माननीय न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांनी ती कोर्टाला इमारत मंजूर केली. ती इमारत अतिशय सुस्थितीत आहे. PWD प्रमाणपत्र दिलं. हा सगळा प्रस्ताव मुख्य न्यायाधीशांनी शासनाला दिला. मंत्रालयात हा कायदा मंत्रालयाकडे म्हणजे नामदार देवेंद्र फडणवीसकडे हा प्रस्ताव गेले 6 महिने पडून आहे. सगळ्या वकिलांना त्याचा फॉलोअप भेटला, राजकीय पक्ष फॉलोअप घेत आहेत, परंतु हा प्रस्ताव अद्याप मंजूर नाही, अनिर्णित राहिलेला आहे. आज कुर्डी शहरासाठी 2च कोर्ट मंजूर आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागासाठी याची फार मोठी सोय होणार आहे. माड्यात कोर्ट असावं नसा हा त्यांचा विषय आहे. आम्ही माड्याचं काढून घेत नाही, माड्याचे 4 कोर्ट राहणारच आहेत, परंतु ज्यादा कुर्डीच्या पक्षकाराच्या सोयीसाठी हे न्यायालय होणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी मागणी अशी होती की आपल्या कुर्डी शहरामध्ये प्रांत ऑफिस इथंच आहे, BDO ऑफिस इथंच आहे, तालुका वैद्यकीय अधिकारी इथं आहे, या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कुर्डी आहे, दळणवळणाची साधनं आहेत, अनेक रस्ते चांगले झाले आहेत, रेल्वेची सोय आहे. खेडेगावातला ग्रामीण भागातला माणूस कुर्डी शहरात आल्यानंतर त्या प्रांत ऑफिसमध्ये काम असतं, त्याच्यानंतर BDO ऑफिसमध्ये काम असतं, पण एका कारणासाठी त्याला माढा तहसीलला जायचं असल्यास इथून माढ्याला जावं लागतं. यासाठी आमची मागणी होती कुर्डी शहराला अपर तहसील कार्यालय मंजूर करावं, जेणेकरून ग्रामीण भागातला आलेला मनुष्य त्याला एकदा कुर्डीत आला की त्याची सगळी कामं व्यवस्थित पार पाडावीत. यासाठी अपर तहसील कुर्डी कार्यालयासाठी मंजूर करावं. चौथा विषय असा होता की कुर्डी शहरात भूमिगत गटर योजना झालेली आहे. त्यात अनेक दोष निर्माण झाले, अनेक लोकांच्या घरात पाणी गेलं. बरेच दिवस यावर मी शांत होतो, परंतु यात कुणीच पुढाकार घ्यायला तयार नाही. शेवटी यासाठी एक इंजिनियर म्हणून मी यात पुढाकार घेतला आणि याची वास्तविकता आणि दाहकता बघितली. त्यानंतर हा उपोषणात विषय घेतला. आजच या बाबतीत असा तोडगा निघालेला आहे की याबाबत जीवन प्राधिकरण, महाराज जीवन प्राधिकरण जे तज्ज्ञ आहेत, खरं वास्तविक ही जीवन प्राधिकरणकडे योजना झाली असती तर आपल्या कुर्डी शहराला हा प्रॉब्लेम आला नसता, पण नगरपालिकेने राबवल्यामुळे हा अनेक गोंधळ निर्माण झाला. आता आपल्या मागणीनुसार जीवन प्राधिकरणाला यातले दोष निर्माण करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे, परंतु त्यात प्रत्येक प्रभागातील 2-2 नागरिकांचा समावेश व्हावा.
जेणेकरून त्या प्रभागातील काय अडचणी आहेत ह्या समितीला समजणार आहेत. त्या 2 नागरिकांचा समावेश त्यात होणार आहे, प्लस माझाही त्यात समावेश असणार आहे, जेणेकरून ह्या कुरुंदल्या ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात जाईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.